नमस्कार मित्रांनो, हे मांगीतुंगी डोंगर असून या डोंगराची उंची 4343 फूट व तुंगीची उंची 4366 फूट असून या डोंगरावरती ऋषभदेव यांची 108 फुटाची उंची आहे, जी गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद आहे. या डोंगरांना ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे. या जागेला मोक्षस्थळ असे सुद्धा म्हटले जाते. या ठिकाणी 99 करोड मुनिराजे यांनी मोक्ष प्राप्त केले आहे. या ठिकाणी भगवान श्रीराम यांचे वनवासाचे दिवस व श्रीकृष्ण यांचे शेवटच्या दिवसाची साक्ष अशी मानली जाते. येथे कृष्णकुंड व बलभद्र गुफा सुद्धा अस्तित्वात आहे. हे सटाणा तालुक्यातील सह्याद्री रांगेमध्ये आहे. हे ताराबाद पासून अगदी जवळ असून याच्या समोरच अंतापूर हा डोंगर सुद्धा आहे, जे दावल मलिक बाबा यांचे स्थान आहे. सदर ऋषभदेवतेची मूर्ती ही 108 फुटाची असून तिचे गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे. ही सर्वात मोठी मूर्ती आहे. मांगी व तुंगी डोंगर हे अगदी एकाला एक लागून असल्याने याला जुडवा डोंगर किंवा जुळे डोंगर असे सुद्धा म्हणतात. या डोंगरावरती जाण्यासाठी जवळजवळ 4000 पायऱ्या बनवल्या आहे व त्या अतिशय उत्तम पद्धतीने बनविल्या असून आधुनिक प्रकारे सर्व पायऱ्या तयार केलेल्या आहे. या मंदिरावरती ऋषभदेवतेचे दर्शन घेण्यासाठी ही नवीन लिफ्ट बनवली आहे. आपण आता या ऋषभदेवतेचे दर्शन घेत असून या ऋषभदेवतेची मूर्ती जवळून आपल्याला कॅमेऱ्यात कॅच करता येत नाही. ही मूर्ती 108 फुटाची असल्यामुळे आपल्याला लांबून या मूर्तीचे पूर्ण दर्शन घ्यायचे असले तर लांबूनच आपल्याला दर्शन घ्यावे लागते. सदर मूर्ती ही पूर्ण दगडामध्ये कोरीव काम करून बनवलेली असून सदर मूर्तीचे डोंगर फोडून कोरीव काम केलेले आहे. त्याचा पायथा आपणास दिसत असून आदिनाथ भगवान यांची ही विशाल अशी मूर्ती आहे. सदर स्थळ हे जैन तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध असून सदरचे मूर्तीचे काम हे डोंगरातील दगडाचे कोरीव काम करून तयार केलेली आहे. वरती मांगी डोंगरावरती जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला असून आम्ही आता मांगी डोंगरावरती चढत असून आपणास मांगी डोंगराचे दर्शन करवत आहे. मांगी पश्चिमेस व तुंगी हे पूर्वेस असून हा किल्ला बागलाण तालुक्यामध्ये स्थित आहे. अजून आपल्याला वरती जायचंय, तिथून परत खाली येऊन मांगी येथे दर्शन घेऊन मांगी येथे जायचंय. हा प्रवास तो अजून सगळ्यात मोठा आहे. हो, तो आपल्याला या टोकाला जायचं आहे. 200 पायऱ्या आहेत. या टोकाला जाऊन इथे प्रदक्षिणा मारायची आहे. बघा, तिथून आपल्याला पुन्हा रिटर्न यायचं आहे. प्रथम आपण चाललो आता मांगी डोंगरावरती. चला. येथे माता सीता यांनी तप केलेले आहे. त्यांच्या पायाचे ठसे इथे दिसत आहे. या ठिकाणी हे मांगी डोंगरावरती मांगीगिरी यांचे स्थान असून याच ठिकाणी मोक्षप्राप्तीसाठी ते आलेले होते. त्यांचे हे तीर्थस्थळ असून या ठिकाणी त्यांचे आपल्याला दर्शन घडते. या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे मूर्त्या दिसत असून सदर हे मांगीगिरी महाराज हे शांतीनाथ गुफा म्हणून ओळखली जाते.
यास सुंदर दृश्य आहे. शांतीनाथ भगवान दिगंबर जैन गुफा असं सुद्धा म्हणतात. हो, हे बघा इथे भद्र म्हणजे मारुतीच रामायण नाव. काळातील शेंदूर आहे ना अवशेष त्याला. सापडत असून येथे शेंदूर लावलेले मारुती हनुमान यांचे विजयभद्र म्हणून हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर बाजूलाच उघड्यावरती दिसत आहे. हां, यावरून असे लक्षात येते की येथे जैन धर्माचे व हिंदू धर्माचे दोघांचेही प्रार्थना स्थान आहे बघा मित्रांनो, हायलाइट असे लक्षात येते. दिगंबर आपल्याला येथे प्राचीन दिगंबर जैन प्रतिमा दिसत आहे. या प्रतिमा प्राचीन असून येथे मांगीगिरी यांचे हे स्थान आहे. त्यांची ही प्रतिमा दिसत आहे. मांगीगिरी हे येथेच मांगीगिरी व असंख्य मुनी हे इथेच मोक्षप्राप्तीसाठी आलेले होते. त्यांचे हे प्रतिमा साक्ष आहे. आता आपण मांगीगिरीवरून तुंगीगिरी या डोंगरावर जाणार आहे. तुंगीगिरी डोंगर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो, मी आणि माझा मित्र गुड्डू चावडा. हॅलो फ्रेंड्स, आपण आलो आहे मांगी डोंगरावरती दर्शनाला. आपण आता मांगी डोंगरावरतून तुंगी डोंगरावर जात आहे. जात असताना रस्त्यामध्ये आपल्याला इकडे बघ. माकड दिसले. त्या माकडाला पाणी नव्हते पिण्यासाठी. त्याला आपण पाणी पाजले. बघा.